अपडेट व्हरायटी म्हणून काय आलं, सगळा कल आपला फक्त पिंक आणि रेड डायमंड, पिंक आणि रेड डायमंड. पण रेड डायमंड मध्ये जेवढे ड्रॉबॅक आहे की ह्या व्हरायटीत सगळ्या प्लस आहे. सगळं प्लस सेटिंगच्या, टेम्परेचरच्या, इव्हन हार्वेस्टिंग नंतर हा माल 8 दिवस पण हेल्दी राहू शकतो. इतर पेरूंच्या तुलनेत या व्हरायटीला आहे ना निमॅटोड रेजिस्टन्स पॉवर जास्त आहे. बरोबर. हा पहिला मुद्दा. दुसरा, नॅचरल सेटिंग जास्त आहे. बरोबर. हा दुसरा मुद्दा, कोणत्याही टेम्परेचर. तिसरा मुद्दा, हिचं असं फ्लॅश चालत नाही. तुम्ही जर ठरवलं तर कंटिन्यू सायकलमध्ये पण 12 महिने चालू ठेवू शकता. हा तिसरा मुद्दा. म्हणजे तुम्हाला मार्केटचा कधी कल असो, कधी कमी असो, वाढ असो, मग तुम्हाला चढ उतारात अडचणी भासणार नाही. बरोबर. आणि चौथा मुद्दा, झाडाची हेल्थ जर चांगली बनवली तर तुम्ही 60 पासून तर 100 किलो वर्ष एका झाडापासून काढू शकता. मी लावण्याचा उद्देश सरासरी मला 50 रुपये मार्केटची अपेक्षा होती. मी विचार असाच केला, 50 रुपये मार्केट, 50च किलो, म्हणजे सगळं 50% धरलं आपण. बरोबर. तरी एका झाडापासून आउटपुट आपल्याला इतर फळबागांच्या तुलनेत चांगलं मिळणार. एक नंबर. आणि कसं होतं मार्केटमध्ये आहे ना, आता म्हणजे ऑल इंडियावर आहे ना पिंक तायवान म्हणून व्हरायटी आहे. तुम्ही कुठेही जा त्याची खूप सारी लागवड आहे. म्हणजे काय होते, तुम्हाला कॉम्पिटिशन पण भरपूर आहे. आणि अपडेटमध्ये आता समजा आपण मोबाईल घ्यायला गेलो, 10 वर्षाचा मोबाईल घेणार आहे का? आता ॲपल 70 प्रोज घेतो आपण, लेटेस्ट जो ॲपल 13, 14 घेत नाही आपण. हा एक मुद्दा मी सरांचा क्रॉस करतो, तो सांगा. अपडेट व्हरायटी म्हणून काय आलं, सगळा कल आपला फक्त पिंक आणि रेड डायमंड, पिंक आणि रेड डायमंड. पण रेड डायमंड मध्ये जेवढे ड्रॉबॅक आहे की ह्या व्हरायटीत सगळ्या प्लस आहे. सगळं प्लस सेटिंगच्या, टेम्परेचरच्या, इव्हन हार्वेस्टिंग नंतर हा माल 8 दिवस पण हेल्दी राहू शकतो. हा म्हणजे सर्वात जास्त पेरू खाणारे लोक जे आहे ना, हरियाणा, पंजाब, अमृतसर आहे, शिलिगुडी आहे, दिल्ली आहे, म्हणजे यांना इकडनं आमच्याकडनं रोज म्हटलं का 20-25 गाड्या जातात 18 चक्का. तिकडं तेवढ्या जर कमी 2 गाड्या कमी झाल्या तरी ते रेट वाढतंय. रेट वाढतं कुंभमेळ्याचे. आणि आता आमच्या इकडे पुढचे 5-6 महिन्यात नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होतोय. म्हणजे इव्हन तो 2 वर्षाचा असणार. 18 महिने कुंभमेळा आहे. तर इतके काही आता त्याचे आता रस्त्यांची जिकडे तिकडे एवढे काही मोठे मोठे कामं चालू आहे का, ते 18 महिने म्हणजे पेरूला कोणती व्हरायटी का खूप चांगला रिस्पॉन्स असणार आहे. ते बऱ्यापैकी फळावर जास्त आहे. बरोबर काय ते इथं. आणि त्यावेळेस काय असणार आहे मार्केटमध्ये, आता द्राक्ष उरकले, समजा तुमचा आंबा आहे, आंबा तर आपण 3 वेळेस खाऊ शकत नाही. मग ते तुमचा डाळिंब आहे आणि पेरू आहे, केळी आहे, या 2-3 फळांना खूप चांगला रिस्पॉन्स. म्हणजे पेरूला खूप चांगलं मार्केट मिळेल. 10 वर्षात असा एक अनुभव आला तर बाहेर राज्यातले जे आमच्याकडे लोक येतात ते नाश्ता म्हणून पेरूच खातात. एक नंबर. हॉटेलचं खाण्याऐवजी नाश्ता म्हणून पेरूच खातात. आणि डायजेशनला त्याच्यात फायबर वगैरे. हा, मी तुम्हाला तेच विचारणार होतो की पेरूच का खावा बाकीच्या फळांपेक्षा. ते एक सर सांग. एकदम चांगला आहे आणि शुगरवाल्यांसाठी अजून बेस्ट आहे. मग ते जास्त पंजाब म्हटलं की जास्त डिमांड शुगर, तुमचं डायबिटीजसाठी खूप आहे. आणि अजून एक की VNR असेल किंवा रेड डायमंड असेल किंवा रेग्युलर आपली तैवान पिंक असेल, तर ह्याची जी बियाची साईज आहे आणि आत्ता जार्वी रेड वनची जी बियाची साईज आहे आणि खाण्यासाठी, ह्याच्यामध्ये तुमच्या दोघांना काय डिफरन्स दिसतो ते पण जरा सांगा. डिफरन्स असा आहे की याच्या एक स्पेसिफिक लेअरमध्येच, म्हणजे असं पूर्ण जो मधला घर आहे त्यात बी मिक्स नाही आहे. बरोबर. ठराविक लेअरमध्ये सहज काढू पण शकता. आपण तुम्ही ते बाजूला काढू पण शकता, इव्हन खाऊ पण शकता. खाल्लं तर सॉफ्ट आहे खायला. बाकीचे आहे ना बऱ्यापैकी पिंक तैवानचं आहे किंवा तुमचं VNRचं आहे, तर ते तुम्हाला एकदम हार्ड आहे, कडक असतं, चावत नाही. मग ते एवढा टेस्ट जेव्हा तुम्ही हे करत राहताना, खात राहताना, तेव्हा ते खाण्याचं सगळं मूळ हे होतं, डिस्टर्ब होत आहे. ते इकडे तिकडे झालं की मग तसे आहे. म्हणजे पण ते काय फार मोठे इश्यूज नाही, पण याच्यात तसं हे सॉफ्ट आहे. तुम्ही जर हे कराल तर काही विषय. आज आपण इथं बघतोय, आता फिरलो आपण किंवा बघितलं आपण सगळ्या गोष्टी. तुम्ही पण 2 वर्षापासून पेरू करताय, सर पण जवळजवळ 10-15 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहेत. तुम्हाला दोघांना मिळून, म्हणजे तुम्ही ॲज अ शेतकरी आणि तुम्ही ॲज अ कन्सल्टंट किंवा शेतकरी मार्गदर्शक म्हणून, रेड डायमंडमध्ये किंवा पेरूच्या व्हरायट्यामध्ये काय जार्वी रेड वनच का लावावा आणि बाकीच्या व्हरायट्या का प्रिफर करू नयेत, हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. आणि नक्की किती बाय किती अंतरावर लावावा हे पण जरा सांगा. आता कसं आहे माहिती आहे का लावावा, जसं पिंक तैवानचा आता विषय झाला ना आपला, पिंक तैवानचं जेव्हा 30च्या पुढं टेम्परेचर गेलं ना तो खूप गळ होते.
एवढे ड्रॉपिंग होते का 10-20% पण माल आत्ता सध्याच्या सिच्युएशनला नाही आहे बरोबर. प्लॉटला. आपण बघू शकतो, विचारू शकतो, काही अडचण मग अशी साहेब पण म्हटले की कव्हर फ्रूट कव्हर टाकल्यानंतर सुद्धा त्याचं ड्रॉपिंग झालं. येस सर. म्हणजे तुमचा फोमचा 75 पैसे झाले रेट यावेळेस. म्हणजे एवढे वाढले आणि ते मग खर्च बरं, करायला लेबर चार्जेस पण लेबर चार्जेस वेगळे आणि त्याच्यात अजून ड्रॉपिंग होणार, म्हणजे जास्त लॉस होतं ना. आणि तसं याचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे जय सरांनी या व्हरायटीचं असं संशोधन केलेलं आहे का ते 45 डिग्रीपर्यंत स्टेबल राहत, म्हणजे लागला की आलाच, गळ होत मध्ये गळ होत नाही. 45च्या पुढे अजून टेम्परेचर गेलंच नाही. म्हणजे 45 ठीक आहे, 45 जर टेम्परेचर गेलं तर 10-20% होऊ शकते 100%. बरोबर. पण जर 100%पैकी 10-20% जर माल आपल्याकडे आहे तर मग त्याच्यात काय खर्च काढणार, काय आपल्याला राहणार, असा विषय आहे. मानसिकता राहत नाही आपली ती शेती काम करायची. त्याच्यामुळे तुमच्यामुळे एवढं नुकसान होतं येणार जर भक्कम आहे ना उत्पन्न तर मग आनंदाने काम करू शकतो. पिंक टायवन वरती माझा म्हणजे आता 80% 80% काम कमी चालू आहे आहे ना, तर झाडाखाली असे पाटेवरती एवढी ड्रॉपिंग झालेली बरोबर. सध्याच्या सिच्युएशनला. कारण टेम्परेचरच तेवढं आहे. सगळे उपाय केलेले आहे ते, काय फ्लड पाणी असेल, काय सावली वगैरे, सगळं फवारणी, खतं सगळं त्या हिशोबाने मग ते ह्या जारविवांची कधी चांगली असतात. आता इतर सनबर्न पण जास्त दिसत नाही, वरनं कव्हर पण टाकलं नव्हतं तरी सुद्धा एक पेरू सुद्धा खराब एवढ्या प्लॉट मध्ये दिसला, यांचं जरी लक्ष नव्हतं तरी. मग ते कामही करत राहतात. त्यांचं ऑलरेडी द्राक्ष बागेमध्ये खूप सरांचं खूप बरोबर. मोठं काम आहे. 22 वर्षाचा 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग त्या हिशोबाने चांगलं आहे, केलं पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, काही नाही तसं. म्हणजे साहेब व्हरायटी लावावी का नको एकाच शब्दात सांगा. निश्चित 100% लावा. ओके. नसेल भीती वाटत असेल किती लावावी? तर समजा तुम्ही 2 एकर लावणार असाल 1 एकर ही पण ट्राय करा, पण निश्चित ही लावा. हा माझा वैयक्तिक अनुभव सांगेल मी. छोटराम सर, ही जर व्हरायटी लावली तर तुमचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल का? माझं मार्गदर्शन आहेच, असं काहीच नाही. सर्व शेतकऱ्यांसाठी आपण म्हणजे हे करत असतो कंटिन्यू मार्गदर्शन. म्हणजे असं काही नाही, कोणाचं फोन येऊ काही असो, असं पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये माझं काम चालू आहे. मी म्हणजे तुमचं आलमाटी डॅमपर्यंत मी येत राहतोय, म्हणजे विजिट नाशिकपासून महिन्यातून एकदा तिकडे एक चक्कर माझं विजिट असते. बाकी म्हणजे मी तसं बँगलोरपर्यंत गेलेलो आहे. लेणी वगैरे काही शेतकरी बोलवता, असंही आहे, असं नाही का. पण करतो आपण असं काय, म्हणजे तेच तसं काही नाही. कुठेही असो, 1 एकर असो का 50 एकर असो. सर, तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनामुळं आज रेड जारविवांचा प्लॉट आम्हाला इतक्या लांबून येऊन बघायला मिळाला आणि प्लस शेतकऱ्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. दोघांचं एकच समाधान राहील, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे हसू येईल ना, शेतकऱ्यांचेच म्हणजे हे शेतकऱ्यांसाठीच आपण हां. आणि ह्या दोघांच्या माध्यमातून आपण रेड जारविवांचा एक्सपोर्टचं पहिला कंटेनर आपण पुढच्या महिन्यात पाठवणार आहोत. तर त्याबद्दल सुद्धा तुमचं जो माल आहे तो माल लागणार आहे. फोमिंग लवकरात लवकर करून तुम्ही पुढच्या मालाची चांगली तयारी करा. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो राहील. फक्त त्यांचं काय होतं, थोडंसं मध्ये दादांची तब्येतही बरी नव्हती, त्यामुळे ते फॉर्म वडिलांना ब्लॉकेज काढले, बायपास झालं, लग्न नाही होतं लगेच त्याच मग त्या द्राक्षांची हिशोबाने हार्वेस्टिंग त्याच वेळेत होती. नक्की सर. चालू वर्षी द्राक्षांना मार्केटही चांगली होती, त्याच्यामुळे मग लक्ष तिकडे केंद्रित झालं. आता पेरूचं मार्केट वाढवण्यासाठी तुमच्या दोघांची जबाबदारी खूप मोठी होते. तर तुमचं दोघांचं मार्गदर्शन असंच आपल्या शेतकऱ्याला राहू द्या. सध्या तरी आपण थांबूया. धन्यवाद.